बातमी आता नागपूरमधून आहे। नागपूरच्या गीतांजली टॉकीज जवळ इमारतीचा काहीसा भाग कोसळलेला आहे। मोडकळीस आलेला इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एका कारसह काही दुचाकींचंही नुकसान झालंय। इमारतीचा कोसळलेला भाग उचलण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। एका व्यक्तीचा या संपूर्ण घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नागपूरच्या गीतांजली टॉकीज चौकामध्ये असलेल्या या इमारतीचा काहीसा मलबा जो आहे तो या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळे एका जणाचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी असलेल्याचा झाल्याची माहिती मिळते आहे। आपण या ठिकाणी कार जर बघितली तर ही कार अक्षरशः चकनाचूर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ही कार जी आहे ती चकनाचूर झालेली आहे आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हा मलबा जो आहे तो वर जे इमारतीचा भाग आपण बघतो आहे जीर्ण झालेली ही इमारत आहे आणि त्या इमारतीचा वरचा मलबा जो आहे तो मलबा या कारवर कोसळला। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही दुचाकी गाड्या सुद्धा लावलेल्या होत्या, त्या गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजते आहे। जुनी असल्यामुळे ती पडली आहे, जीर्ण झालेली आहे पूर्ण, त्यामुळे ती वरची पॅरापीट पडली आणि खाली बसलेला सुभाष गौर नावाचा इसम जखमी झाला। उपचारादरम्यान तो मरण पावला। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।